आता खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला 2 महिन्यांसाठी आणखी एक मिनी चंद्र लाभणार आहे। अमेरिकन एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। या चंद्राचे पहिले दर्शन 7 ऑगस्ट 2024 रोजी झालेलं होतं। 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येणार आहे। लघुग्रह पृथ्वीभोवती काही काळ फिरेल। 25 नोव्हेंबर नंतर पृथ्वीच्या कक्षेमधून हा उपग्रह बाहेर पडून सूर्याभोवती आधीप्रमाणेच परिभ्रमण सुद्धा करणार आहे आणि काही काळासाठी पृथ्वीवरून दिसणारा हा मिनी मून हुबेहूब आपल्या चंद्राप्रमाणे नसणार आहे, त्यापेक्षा कितीतरी पट लहान असणार आहे। आता खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला 2 महिन्यांसाठी आणखी एक मिनी चंद्र लाभणार आहे। अमेरिकन एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। या चंद्राचे पहिले दर्शन 7 ऑगस्ट 2024 रोजी झालेलं होतं। 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येणार आहे। लघुग्रह पृथ्वीभोवती काही काळ फिरेल। 25 नोव्हेंबर नंतर पृथ्वीच्या कक्षेमधून हा उपग्रह बाहेर पडून सूर्याभोवती आधीप्रमाणेच परिभ्रमण सुद्धा करणार आहे आणि काही काळासाठी पृथ्वीवरून दिसणारा हा मिनी मून हुबेहूब आपल्या चंद्राप्रमाणे नसणार आहे, त्यापेक्षा कितीतरी पट लहान असणार आहे।